आज दिनांक 25/12/2025 गुरुवार रोजी मौजे सिंदखेड येथे स्वर्गीय इखाजीराव पांढरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ओजास हॉस्पिटल जालना येथील डॉक्टर सूरजसिंग तौर, डॉक्टर देशमुख व सर्व स्टॉप यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले होते। या शिबिराला गावातील व परिसरातील सर्व तपासणी करण्यात आली। यामध्ये शुगर, बीपी, ईसीजी आदी आजारांची तपासणी करून मोफत मेडिकल देण्यात आले। तसेच यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली। यामध्ये ॲडव्होकेट संजय काळबंडे हे यावेळी म्हणाले की अशी पुण्यतिथी प्रत्येक गावात प्रत्येकाने साजरी करायला हवी, कारण यामध्ये खरोखर आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली प्राप्त होते व आपल्याला सुद्धा पुण्य मिळते। तसेच अशी पुण्यतिथी साजरी केल्यामुळे गोरगरीब नागरिकांचा सुद्धा फायदा होतो। तसेच पांढरे परिवारांनी इखाजीराव पांढरे यांची पुण्यतिथी अशा प्रकारे साजरी केली आहे की आपण सर्वांनी हा आदर्श घ्यायला हवा, असेही यावेळी ॲडव्होकेट संजय काळबांडे यांनी सांगितले। संध्याकाळी हरिभक्त पारायण वेदांताचार्य सीताराम महाराज रोडगे व ओंकारानंद सरस्वती महाराज तुळजाभवानी संस्थान राजा टाकडी यांची उपस्थिती दर्शविली। यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष सतीश भाऊ टोपे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले। यावेळी सभापती तात्यासाहेब चिमणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास काका घोगरे खोशेसाहेब, राष्ट्रवादीचे नेते धनंजय देशमुख, माजी सभापती कल्याणराव सपाटे, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन घोंगडे, नवनिर्वाचित अंबडचे नगरसेवक अर्जुन भोजने, नवनिर्वाचित नगरसेवक रामसेठ लांडे, शिवप्रसाद चांगले, रवना गावचे सरपंच संभाजी आबा देशमुख, नवनिर्वाचित अंबडचे नगरसेवक सचिन खरात, अंबड भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब तायडे असे अनेक मान्यवर या पुण्यतिथीनिमित्त उपस्थित राहिले। तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते मंडळी, गावकरी, ग्रामपंचायत सदस्य, सर्व मित्रमंडळी, नातलग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। यावेळी पांढरे परिवाराकडून शिंदखेड गावचे सरपंच बाळासाहेब इखाजी पांढरे यांनी सर्व गावकऱ्यांचे व सर्व डॉक्टर टीमचे व येणाऱ्या सर्व नेते मंडळींचे आभार मानले। एसटी मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तळपे, आज सिंदखेड तालुका घनसंगी येथे आमचे मित्र सिंदखेडचे सरपंच बाळासाहेब पांढरे यांच्या पुढाकारातून स्वर्गीय इखाजीराव पांढरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त एक अतिशय उत्कृष्ट असं रोग निदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला ओजेस मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जालना चे डॉक्टर सूरजसिंग रवींद्र तात्या तौर हे आवर्जून उपस्थित राहिले। एवढ्या व्यापात त्यांच्या हॉस्पिटलच्या एवढ्या कामाच्या व्याप असताना सुद्धा या मातीशी असलेली नाळ सांभाळून ठेवण्यासाठी आपले डॉक्टर तौर साहेब इथं आले। त्यांचे मनपूर्वक मी असा आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदरणीय राजेश भैया टोपे साहेब यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला आणि राजेश भैया टोपे साहेबांचं बाळासाहेबांना सांगणं होतं की वडिलाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असा काहीतरी कार्यक्रम घे की ज्याचा सामान्य लोकांना, गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी सामान्य माणसाला फायदा होईल। आणि बाळासाहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचं मनपूर्वक असं मी स्वागत करतो। एक अतिशय चांगला उपक्रम जो येणाऱ्या काळात आपल्या परिसरातच नाही तर अनेक भागामध्ये सगळ्यांना ह्या पुण्यस्मरण असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल या निमित्ताने आपल्याला तो कार्यक्रम घेऊन एक चांगला संदेश समाजात देता येईल। आज मी सकाळपासून बघतोय डॉक्टर तौर साहेबासारखा अतिशय हुशार आणि एक MD झालेला, ज्यांनी कोविडच्या काळात खूप मोठं काम केलं, अतिशय तज्ज्ञ डॉक्टर ज्यांना ओजेस हॉस्पिटलमध्ये भेटायला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, त्यांना वेळ नसतो, ते डॉक्टर आपल्या गावात येऊन आज आपल्याला एवढी मोठी सेवा देत आहेत। आज सकाळपासून वयोवृद्ध माता भगिनी, आमचे तरुण सगळ्यांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला बीपी, शुगर या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, परंतु मग दुर्दैवाने नंतर त्याच काळामध्ये आपल्याला पॅरालिसिस सारखा अटॅक असेल, हार्ट सारख्या समस्या असतील, यातूनच होतात आणि मग त्यावेळेस आपल्या हातातून वेळ गेलेली असती। खऱ्या अर्थाने
डॉक्टर तोर साहेब आणि त्यांच्या टीमला बोलून राजेश भाई यांनी सुचवल्याप्रमाणे हा नक्कीच एक आदर्श आपल्याला या गावचे सरपंच बाळासाहेब पांढरे यांनी जो कार्यक्रम आज इथं सर्व रोग निदान शिबिराचा घेतला किती पेशंट झाले? तो आमच्या सगळ्यांसाठी अतिशय प्रेरणादायक आहे आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय इखाजीराव पांढरे साहेबांना शिबिराचा लाभ जे या तालुक्याचे सभापती म्हणून सुद्धा गावातले झाले का बाहेरून बी आले ते? त्यांना एक श्रद्धांजली देणे, त्यांची आठवण करणं, त्यांचं पुण्यस्मरण गावातले ज्यासाठी एवढा चांगला दुसरा कोणताही कार्यक्रम असू शकत नाही.